जे मध्यंतरी तुझ्याबद्दल झालं किंवा तुझ्या बाबतीत जे घडलं त्यानंतर एक असे माणसं समोर असणं किंवा सोबत असणं खूप महत्वाचं आहे. हो. कारण का त्या पिरियडमध्येही मी गौतमीचे इंटरव्ह्यू पाहिले किंवा मी बऱ्याच चॅनलवर बघितलं. गौतमी रडली, पण गौतमी नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये खूप शांत होती किंवा खूप कंपोज होती किंवा तिच्या रडण्यामध्ये पण फार धीर होता. की एक असतं की रडायला येतं, पण एक असतं की आहे कोणीतरी म्हणून रडायला येते. नाही ऍक्च्युली त्या गोष्टींना मी कधी समोर गेले नाही ना. हे सगळं माझ्यासोबत अचानक घडलं. अचानक घडल्यावर त्रास होतो की अरे हे काय झालं. आणि मला म्हणजे बाकी जास्ती असं दुनियादारी म्हटलं ना की मला असं नाही. मला फक्त माझी फील्ड माहिती आहे की मी जाणार, शो करणार स्टेजवर, 3 तास माझा कार्यक्रम होणार, मी घरी. त्याच्या व्यतिरिक्त एवढं हे सगळं माझ्यासोबत झटकन असं काय म्हणतात, झटकन झालं सगळं. तर त्यामुळं मला खूप त्रास झाला. ज्या गोष्टींना मला समोरून म्हणजे ट्रोल केलं गेलं किंवा काय, त्या गोष्टींचा खूप त्रास झाला, खूप. म्हणजे मी असं नाही की मी एकटी पण रडत बसायचे की अरे हे काय झालं म्हणून असं. पण आता काय, आता तर मी पण त्याच गोष्टींनी तुला स्ट्रॉंग बनवलं असं तुला वाटतं? हो, मग खूप बनवलं. आता काय फरकच आता पडत नाही नाही. आता मी तर म्हणते कोणाला प्रॉब्लेम आहे त्यांनी समोर यावं माझ्या. मी डायरेक्ट बोलते समोर आहे. ते असं बोलून नाही, तू आहे ना, तुला माझ्याकडनं प्रॉब्लेम आहे ना, समोर येऊन बोल. असं आता माझ्या कार्यक्रमावरनं पण किती झालं की कार्यक्रम असं करती, तसं करती, हे करते, ते करते. अरे एवढा छान कार्यक्रम चालतो, एवढं छान सगळं व्यवस्थित आहे, काही म्हणजे वाईट काही नाहीये कार्यक्रमात. तरी पण मग मी म्हटलं की प्रॉब्लेम आहे, त्यांनी कार्यक्रमाला यायचं, माझी बाईट बघायची, कार्यक्रमाला यायचं, थांबायचं 3 तास, काय चुकीचं आहे, आणि मग मला सांगायचं. हे पण झाले बऱ्याच गोष्टी, तुला माहितीच असेल आता काय काय झालंय. पण आता मी जेवढा अर्धा तास झाला आम्ही गप्पा मारतोय, मी ज्या गौतमीला बघते आणि मी स्टेज शो वर ज्या गौतमीला बघते त्यात खूप तफावत आहे. म्हणजे ही मुलगी तितकी एनर्जी घेऊन तिथे नाचत असेल हे असं वाटतच नाही वाटत. असं होतं म्हणजे ऍक्च्युली मी अशी नॉर्मल जरी गेली ना तरी मला कोणी ओळखणार नाही की अरे ती नाही का तू नाचशील ना असं विचार. ते वेगळं म्हणजे आहे असं. मला स्टेजवर गेलं की ते वेगळंच फील होतं आणि अशी मी नॉर्मल आहे. हो ना. पण गौतमी, ती सगळी कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर गेलीस तेव्हा प्रेशर असेल ना ग? होता ना, खूप होता. पण काय, जर मी तिथंच जर थांबले असते तर मी आज इथपर्यंत आले नसते. म्हणून त्या लोकांकडं मी तर म्हणते की आज जे लोक आपल्याला ट्रोल करतायत, जे लोक आपल्या बाबतीत बोलतायत, तर तुम्ही हे समजा तुमची प्रगती होतीये, तुम्ही पुढे चाललेत म्हणून ते आपल्याला बोलतात. म्हणून लक्ष द्यायचं नाही आणि त्यांच्यामुळं आपण थांबायचं नाही, हे मला कळतं. ट्रोल जे करतात ना त्यांच्यामुळं थांबायचं नाही आणि पुढं नाकावर टेचून पुढे जायचं, अजून दाखवून द्यायचं, हे मला कळलंय. खूप मस्त. आणि तुझ्या ट्रोलर्सला तू तुझ्या फॅन्स मध्ये कन्वर्ट केलं. हे फार कमी कलाकारांना जमतं किंवा फार कमी लोकांना जमतं. जे आधी आपल्याला ट्रोल करतात ते आता तुमचे फॅन्स झालेत किंवा आता तू चित्रपट सृष्टीत आलीस की तू एक वेगळा मार्ग निवडलास. आता तू गाणी करतेस, छान छान चित्रपटातली गाणी करते. एखादी भूमिका करायला आवडेल किंवा ऍक्टिंग करायला आवडेल? हो, मी उलट म्हणजे मला संधी मिळाली की मी नक्की करेल. आणि असं नाही, माझं चालू आहे, म्हणजे काम चालू आहे माझं. म्हणजे असं सांगू नाही शकत, ज्यावेळेस ते येईल त्यावेळेस तर मी माझ्या सोशल मीडियावर कळवणारच. मी करते, ऍक्टिंगचं पण चालू आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.